धनं मत्ते पुत्रं मत्ते इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थे कुतो पुत्रं कुतो धनम्। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचे शरीर जर तुझे नाही तर कुठला पुत्र आणि कुठले धन? मेरा मेरा क्या करता है पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुख पाता रे जब शरीर तक नहीं तेरा। निबुता नुनंग सो माता निबुता नुनंग सो पिता निबुता इदी सो पतिते। अर्थात धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्र जन्मास आला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किसा गौतमीच्या बुद्धाप्रती केलेल्या गौरवाच्या उद्गारानं देवानंग यदसी धम्मदायाद महान चक्रवर्ती सम्राट अशोक, बोधिसत्व विश्वरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। गुलामांचा व गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो, आणि म्हणून या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती क्रांती प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। या जगामध्ये या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये एकमेव असा बौद्ध धम्म आहे, बुद्ध धम्म आहे की जगामध्ये बुद्ध धम्माचीच पहिल्यांदा बौद्ध विद्यापीठ निर्माण झाली, आणि संपूर्ण जगभरामध्ये या बौद्ध विद्यापीठामधून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला। प्राचीन काळातील बौद्ध महाविहार हे महाविहार न राहता ती प्राचीन बौद्ध विद्यापीठामध्ये त्यांनी रूपांतरण केलं होतं। नालंदा, तक्षशिला, वल्लभी, गुजरात अशा आपण बौद्ध विद्यापीठ पुष्कळ सारे नावं घेता येईल, आणि म्हणून जे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखे जे प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये जे बौद्ध महाविहार विद्यापीठ होती, तर या विद्यापीठांमध्ये शिल्प विद्या हा एक भिक्खू संघाला एक सब्जेक्ट विषय राहायचा। नालंदामध्ये जो विषय असायचे अनेक सर्वच विषयाचं ज्ञान नालंदा विद्यापीठामध्ये होतं, आणि त्यातील प्रमुख विषय सुद्धा शिल्प विद्या म्हणून शिकवल्या जायचा भिक्खूंना। म्हणूनच भारतामध्ये खूप सारे बौद्ध महाविहार, बौद्ध महास्तूप आणि बौद्ध लेण्यांचं उत्खनन झालेलं आहे, आणि सुंदर असं नक्षीकाम आपण बुद्ध मूर्त्या पाहत असतो। तर ही शिल्पविद्या प्राचीन नालंदाचाच एक इतिहास होता, आणि भगवान बुद्धाने महामंगल सूत्रामध्ये सांगितलंय दानंच सिपंच, म्हणजे शिल्पकला शिकणे, अनेक कलागुण शिकणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे, महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि हे सर्व बौद्ध महाविहार हे केवळ महाविहार नव्हती, तर ते एक प्राचीन विद्यापीठच होते। बौद्ध लेण्या हे केवळ वर्षावासाची ठिकाणं नव्हती, तर ते
बौद्ध धम्म प्रचारणी प्रसाराचे केंद्र आणि बौद्ध विद्यापीठच होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 देहू रोड पुणे धम्मभूमी या ठिकाणी बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी महाराष्ट्र हा 100% बुद्धिस्ट होता एकेकाळी, त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध लेण्या आहे. जेवढ्या जास्त बौद्ध लेण्या तेवढा भिक्खू संघ जास्त असेल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात सर्वात जास्त बौद्ध लेण्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. महारावरूनच महाराष्ट्र हे नाव या प्राचीन जम्बुद्वीप भारताला, जे अलेक्झांडर रॉबर्टसन असेल ज्यांनी महारलोक पुस्तक लिहिले आहे, किंवा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी पुस्तकामध्ये महारावरूनच महाराष्ट्र हे नाव, आणि श्रीलंकेमध्ये महावंश ग्रंथामध्ये सुद्धा बौद्ध ग्रंथामध्ये महाराष्ट्र असा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र, महारठी किंवा महारठीनी हे शब्द आपल्याला महाराष्ट्रातील जे काही नाणेघाटची बुद्धलेणी असेल, किंवा बेडसे बुद्धलेणी असेल, किंवा कुडा बुद्धलेणी असेल, तर अशा बुद्धलेणीमध्ये महारठी, महारठीनी असे शब्द सापडतात. उदाहरणार्थ या महाराष्ट्राची, या भारताची पहिली नागराणी, महिला शासनकर्ती जी नागनिका होती, सातवाहन काळातील सातवाहन राणी नागनिका, ही नाणेघाटच्या शिलालेखामध्ये स्वतःला महारठी नागनिका असा उल्लेख करत आहे. आणि म्हणून महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे. आणि हे महार प्राचीन काळातील नागवंशी बुद्धिस्ट लोक होते, ज्यांनी जगभर बौद्ध धर्माचा अंगीकार करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. म्हणून या प्राचीन महाराष्ट्र हा आजही 100% बुद्धिस्टच आहे. सर्वाधिक बौद्ध धर्माचं पालन करणारा एक बौद्ध अनुयायी म्हणून महाराष्ट्र या भारतामध्ये खास करून प्रभावी बौद्ध धर्माचं काम तेव्हाही होतं आणि आजही सुरू आहे. आणि म्हणून आज विशेष धम्मदेसना म्हणून जालना, असं म्हणतात की जालना सोन्याचा पालना, तर या जालनाचा प्राचीन बौद्ध इतिहास समजून घेत असताना आज जे कधीही न ऐकलेला असा इतिहास आपण बघून घेणार आहोत. रोहिलगड बुद्धलेणी जालना. पुन्हा नाव सांगतो, रोहिलगड बुद्धलेणी जालना. म्हणजे हे जे रोहिलगड बुद्धलेणी हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल. जालना जिल्ह्यामध्ये जे भोकरदन, जे प्राचीन भोगवर्धन होतं, हे भोकरदन बुद्धलेण्या ज्या जालना जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बुद्धलेण्यांचा समूह आहे. एक म्हणजे भोकरदन बुद्धलेणी जालना आणि दुसरी रोहिलगड बुद्धलेणी जालना. तर ह्या रोहिलगड बुद्धलेणीच्या संदर्भात अजूनपर्यंत त्याचं संशोधन चांगल्या पद्धतीनं झालं नाही. आणि जालना जिल्ह्यातल्या ह्या रोहिलगड किल्ला आणि रोहिलगड बुद्धलेणीचं जे इतिहास आहे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर जालना जिल्ह्यामध्ये ज्या रोहिलगड बुद्धलेण्या आहे ह्या अंबड तालुक्यामध्ये आहे. त्याचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी, रोहिलगड बुद्धलेणीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आपण जालन्याचा थोडा पार्श्वभूमीचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे जे जालना नावाचं जे शहर आहे, हे जालना नावाचं शहर बुद्धांच्या कालखंडामध्ये हा असिक अश्मक महाजनपदाचा एक भाग होता. आणि हे जालना जिल्हा 1 मे 1981 ला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यापासून विभाजित झालेला एक नवा जिल्हा आहे. आणि म्हणून हे असिक किंवा अश्मक महाजनपदामध्ये हा एक हिस्सा येत होता. हा संपूर्ण जो दक्षिण महाराष्ट्र म्हणत असतो आपण, तर त्या पद्धतीनं. आणि म्हणून या महाराष्ट्राची जी प्राचीन सांस्कृतिक एक नगरी होती ती म्हणजे पैठण, ज्याला प्रतिष्ठान म्हणतात. प्रतिष्ठान किंवा प्रतिष्ठान, प्रतिष्ठान हा शब्द साची जगप्रसिद्ध स्तूपावर आपल्याला मिळेल. प्रतिष्ठान किंवा प्रतिष्ठान म्हणतात जिथे धम्माला प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती, म्हणून त्याला प्रतिष्ठान हा पाली शब्द आहे. प्रतिष्ठान म्हणजे ज्याला आपण काही ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये पोठन किंवा पोतन, महापरिनिब्बाण सूत्रामध्ये सुद्धा पोतन असा उल्लेख आलेला आहे. तर हे पैठण ज्याला जे
प्राचीन पतितठाण आहे, हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. तसंच हे जे पैठण पतितठाण आहे, या पैठण पतितठाणला ज्या गोदावरी नदीच्या काठावरती नागघाट आहे आणि म्हणून हे पैठण पतितठाण जे सातवाहन जे नागराजे जे बौद्ध सम्राट होते, गौतमीपुत्र सातकर्णी आणि नागनिका ही भारताची महाराष्ट्राची पहिली महिला नागशासिका नागनिका. तर या सातवाहनांची ती राजधानी होती पैठण पतितठाण. महान सम्राट अशोकांचा महास्तूप सुद्धा त्या ठिकाणी होता. म्हणून पैठण पतितठाण हे प्राचीन बौद्ध धर्माचं मोठं प्रचार प्रसार केंद्र, एक व्यापारी केंद्र महामार्गावर ते ठिकाण होतं. म्हणून नागघाट या पैठणला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकनाथ महाराजांच्या समाधीला भेट सुद्धा दिलेली होती. म्हणून सातवाहन नागराजांची या महाराष्ट्रातील राजधानी हे पैठण पतितठाण होतं आणि दक्षिण भारतामध्ये अमरावती आणि सन्नती होतं. तर महाराष्ट्रातील हे पैठण अत्यंत महत्वाचं एक व्यापारी केंद्र आणि बौद्ध धर्माचं एक केंद्र होतं पैठण पतितठाण. आणि या पैठणला एक बुद्धांच्या समकाळातील इतिहास आहे. पारायण सुत्त किंवा पारायण वग्गामध्ये भगवान बुद्धांच्या काळामध्ये साकेत श्रावस्तीच्या परिसरातील राजा प्रसेनजिताचा राजपुरोहित मंत्री संन्यासी म्हणून जो बावरी नावाचा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी पैठण असेल, नेवासे, नाशिक, अमरावती पर्यंत त्यांनी गोदावरी नदीच्या काठी म्हणजे त्रिपिटकातील पारायण सुत्तामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आहे. बघा किती मोठा गोदावरी नदीचा उल्लेख पारायण सुत्तामध्ये आहे. आणि साकेत श्रावस्ती परिसरामधला बावरी आणि त्याचे 16 शिष्य या पैठण नाशिक या गोदावरी नदीच्या काठावर त्यांनी एक आश्रम उभा केला होता. आणि हा बावरी नंतर बुद्धाचं नाव ऐकून, बुद्ध धर्माची प्रशंसा ऐकून हा बावरी हा उत्तर भारतातलाच असतो पण तो महाराष्ट्रामध्ये येत असतो. तर या महाराष्ट्रामध्ये येत असताना अरहत आणि हे बावरीचे 16 शिष्य हे बुद्धाकडे श्रावस्ती जेतवनात जातात आणि प्रवचन घेत असतात, भिक्खू बनत असतात आणि ते पुन्हा याच महाराष्ट्रामध्ये जालना असेल, नांदेड असेल, परभणी, नेवासे, पंढरपूर या संपूर्ण दक्षिणापद पंढरपूर या सर्व भागामध्ये ते बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात. म्हणून अरहत भिक्खू बावरी आणि त्याचे 16 शिष्य यांचं हे परिसर म्हणजेच जालना परिसर आहे आणि ते बुद्धाचे शिष्य होते, बुद्धापासून प्रवचित झालेले. महाराष्ट्रामधला पहिला अरहत भिक्खू म्हणजे पुन्न आणि त्याचा भाऊ चुल्ल पुन्न आणि इसी दिन्न या महाराष्ट्राला सुनापरांत म्हणून सुद्धा ओळखल्या जात होतं. आणि म्हणून हे जे बुद्धांच्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सोपारा, पैठण आणि नेवासे हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ होतं. आणि म्हणून अशा पद्धतीने हे जे जालना हे खऱ्या अर्थानं बावरी भिक्खू आणि त्यांच्या 16 शिष्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं ठिकाण. या जालना जिल्ह्याला स्टील सिटी म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. आणि हे जे जालना जे ठिकाण आहे हे कुंडलिका नदीच्या तीरावरती असलेले हे शहर आहे, नगर आहे. कुंडलिका म्हणजे जे थेरीगाथामध्ये कुंडलकेशा नावाची भगवान बुद्धांची एक भिक्खुणी होती, भद्रा कुंडलकेशा, त्याच्यावरूनच हे कुंडलिका नाव जेणेकरून काळाच्या ओघात ते पडलेलं असावं. आणि बुद्धाचे केस सुद्धा हे कुंडलकेश होते, घुंगराले केश होते. आणि म्हणून या जालनाचं प्राचीन नाव जनकपूर होतं. या जालनाला प्राचीन काळामध्ये जनकपूर म्हणायचं. आणि जनक म्हटलं तर आपल्याला रामायणातला जनक आपण जोडतो, परंतु रामायण हे बौद्ध दशरथ जातककथेची नक्कल आहे. तर जनक म्हणजे काय, तर आपण ज्या बौद्धांच्या जातक कथा आहे, बौद्धांच्या जातक कथा त्रिपिटकांमध्ये, या बौद्धांच्या जातक कथेमध्ये महाजनक जातक कथा, ही महाजनक जातक कथा मिथिला राजाची असते. महाजनक बौद्ध जातक कथा, या महाजनक बौद्ध जातक कथा जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या चित्रावलीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर हा महाजनक हे बौद्ध जातक कथेवरूनच हे जनकपूर, प्राचीन काळातील जनकपूर म्हणजे आजचं जालना होय. आणि या जनक शब्दाला एक बौद्ध संस्कृतीचा इतिहास आहे. श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जे राजा प्रसेनजिताने जनकाराम नावाचं महाविहार बुद्ध भिक्खू संघाला दान केलं होतं. श्रावस्तीला त्याचे
भग्न अवशेष आपल्याला पाहायला मिळेल जनकाराम बौद्ध महाविहार, जे श्रावस्तीच्या जेतवनामध्ये होतं. आणि म्हणून मौर्य काळामध्ये, या मौर्य काळामध्ये सुद्धा महान सम्राट अशोकांनी तिसरी बौद्ध विश्व धम्म संगीती जी पाटलीपुत्र पटण्याला भरविण्यात आली होती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये यवन ग्रीक महाधम्मरक्षित नावाच्या अर्हत भिक्खूला तथा महान सम्राट अशोकांनी महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराकरिता पाठवलं होतं. आणि म्हणून जालना, पैठण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाधम्मरक्षित भंतेजींनी मौर्य काळातील बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. त्याच पद्धतीने ही नागनिका सातवाहन काळातील अत्यंत महत्वाची प्रभावशाली नागनिका ही महारठी नागनिका राणी होती, जिचं शासन या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि सोबतच याच सातवाहन काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे महिला बौद्ध भिक्खुणींचं विद्यापीठ होतं जुन्नर शिवनेरी पुणेला, तर या जुन्नर शिवनेरी पुणेला सातवाहन काळामध्ये शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्खुणी आणि शिवपालनिका नावाच्या बौद्ध भिक्खुणीचा भिक्खुणी संघ म्हणजे बौद्ध भिक्खुणी महिलांचं बौद्ध विद्यापीठ जुन्नर शिवनेरी पुणेला होतं. आणि म्हणून शिवपालनिका ही सातवाहन काळातील अत्यंत विद्वान भिक्खुणी महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली होती. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या सुनापरांत महाराष्ट्राला जे मौर्य असेल, सातवाहन, वाकाटक, महाक्षत्रप, कलचुरी, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य असेल, आभीर असेल आणि यादव आणि भोसले या नाग लोकांचं नाग शासन या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये होतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जालना हे प्राचीन पैठणचाच एक, ते पैठणच्याच परिसरामध्ये येत होतं, पण आता याचं विभाजन झालेलं आहे. आणि म्हणून हे रोहिलगड जी बुद्धलेणी आहे, हा दुर्लक्षित रोहिलगड बुद्धलेणीचा इतिहास मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ आपण सर्वांना, जालन्यातील सर्व लोकांनी हा व्हिडिओ मराठवाड्यातील लोकांनी शेअर करावा, जेणेकरून रोहिलगड बुद्धलेणी त्याचं संशोधन होईल आणि ते दुर्लक्षित आहे. आणि म्हणून या जालना जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बुद्धलेणी आहे आणि अत्यंत प्रसिद्ध असलेली जी म्हणजे भोकरदन बुद्धलेणी. या भोकरदनचं प्राचीन नाव भोगवर्धन किंवा भोकरधन होतं किंवा भोगवर्धन किंवा भोगवर्धन असं होतं. आणि ते केळणा नदीच्या ठिकाणी आहे. या भोकरदनला सुद्धा प्राचीन बौद्ध लेणी आहे. सातवाहन नागराजे, क्षत्रप असेल, वाकाटक, कलचुरी यांचं ते एक सातवाहन काळातील प्राचीन बौद्ध धम्माचं नगर आणि प्राचीन व्यापारी महामार्गावर ते ठिकाण होतं भोकरदन. भोकरदनचा व्यापार हा ग्रीक, रोम आणि इटली पर्यंत चालायचा. एवढं प्रसिद्ध शहर हे जालना मधलं भोकरदन, ज्याचं प्राचीन नाव भोगवर्धन होतं. आणि हे त्या ठिकाणी आजही मातीचे भांडे असेल, सातवाहनकालीन शिक्के असेल, मणी असेल आणि त्या ठिकाणी हत्तीच्या दाताच्या मूर्त्या सुद्धा प्राप्त झाल्या होत्या, ज्या महाराष्ट्रामध्ये तेर तगरला प्राप्त झालेल्या आहे. तर अशाच पद्धतीच्या ह्या ज्या हत्तीच्या दाताच्या मूर्त्या सुद्धा भोकरदनला त्या झालेल्या होत्या. म्हणून भोगवर्धन किंवा भोकरदन जालना जिल्ह्यातील हे प्राचीन सातवाहन नागराजांचं एक नगर होतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या भोकरदनचा इतिहास जालना जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन आहे आणि पुरा खूप सुंदर इतिहास आहे या भोकरदन. तर या भोकरदनचे एक वैभव म्हणजे या भोकरदनचं नाव, भोकरदनचा साची, जगप्रसिद्ध साची स्तूप आणि जगप्रसिद्ध भरहूत स्तूप, हे दोनही स्तूप मध्य प्रदेशामध्ये येतात, सतना आणि विदिशा भोपाळमध्ये. हे साची आणि भरहूत. तर हे साची आणि भरहूत हे सम्राट अशोकांनी राजांनी 84,000 महास्तूपांपैकीचे महास्तूप होते. तर या सम्राट अशोकांचा जो साचीचा महास्तूप आहे किंवा भरहूतचा महास्तूप आहे, या महास्तूपांचा जीर्णोद्धार पुन्हा सातवाहन नागराजांनी सुद्धा केलेला होता, गुप्तांनी सुद्धा केलेला होता. सम्राट अशोकांनी जरी त्याची पायाभरणी केली तरी पण सातवाहन राजांनी सुद्धा त्याची सजावट केलेली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वाभाविकपणे सातवाहनांचं योगदान साचीच्या स्तूपाला आहे. आणि म्हणून या भोकरदनचा आणि जगप्रसिद्ध साची आणि भरहूत स्तूपाचा किती संबंध आहे की या भोकरदनहून असे काही दानशूर दानदाते होते की या भोकरदन आणि भोकरदन म्हणून साचीच्या
स्तूपाच्या बांधकामासाठी सातवाहन काळात आणि भरूचच्या बौद्ध स्तूपासाठी बांधकामासाठी जीर्णोद्धारासाठी या भोकरदनवरून म्हणजे दात्यांनी दान केलेलं आहे. म्हणजे एकूण साची दान या पुस्तकामध्ये जे मोतीलाल आलमचंद्रजींनी लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये एकूण 5 अभिलेख शिलालेख आहे. म्हणजे साचीच्या तोरणद्वारावर, जगप्रसिद्ध साचीच्या तोरणद्वारावर भोकरदन शहराचा उल्लेख आहे, ज्याला भोगवर्धन असं लिहिलेलं आहे. एकूण 5 शिलालेख म्हणजे भोकरदनच्या दानशूर उपासक उपासिकांनी साचीच्या स्तूपाच्या तोरणद्वारासाठी, भरूचच्या तोरणद्वारासाठी बांधकाम केलेलं होतं. त्याच्या दानाचे शिलालेख, त्या दानदात्याची नावं आजही साचीला आहे. एवढा साचीचा म्हणजे या भोकरदन प्राचीन नगराचा उज्जैन असेल, उज्जैन पर्यंत साची पर्यंत संबंध होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच रोम आणि इटली, ग्रीक पर्यंत भोकरदन हे प्राचीन व्यापारी महामार्गाचं केंद्र होतं आणि स्वाभाविकपणे ते बौद्ध धर्माचं एक केंद्र सुद्धा होतं. आणि म्हणून या भोकरदनचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोकरदनला तुकाई लेणी म्हणून नावाने जे ओळखल्या जाते ती महायान वज्रयान बुद्ध लेणी आहे. नंतर शैव पंथांच्या लोकांनी त्याच्यावर काही शिल्प कोरले आणि त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, परंतु त्याचा जो मूळ ढाचा आहे ते महायान वज्रयान बुद्धिस्ट लेणी आहे आणि त्या सुद्धा सातवाहन वाकाटक काळातील बौद्ध लेणी आहे आणि त्या बौद्ध लेण्यांवर आज अतिक्रमण झालेलं आहे. त्या भोकरदन बुद्ध लेणीला मी स्वतः गेलेलो. त्या ठिकाणी एका घोड्यावर राजकुमार बसलेला आहे, जणू काही तो बोधिसत्व सिद्धार्थ गौतमासारखा, आणि बैल दिसत आहे त्या ठिकाणी, गाय वगैरे सगळं शिल्प आपल्याला बोधिसत्वाच्या, मंजुश्रीच्या आणि अनेक अवलोकितेश्वराच्या मूर्त्या वज्रयान महायान पंथाच्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि शाक्त बौद्ध पंथाचा प्रभाव सुद्धा भोकरदन बुद्ध लेणीवर दिसतो. आणि म्हणून हे भोगवर्धन नावाचं जे भोकरदन ठिकाण आहे हे देवगिरी पैठण या महामार्गावर होतं आणि ते सातवाहनांच्या काळामध्ये एक भरभराटीला आलेला प्राचीन बौद्ध शहर होतं. म्हणून भोकरदन आणि साचीचा किती मोठा संबंध आहे हे आपण बौद्ध इतिहासामध्ये जाणून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी नावाचा महास्तूप आहे मौर्य आणि सातवाहन काळातील. तर कदाचित होऊ शकते की साची आणि भरूचच्या स्तूपासाठी जर भोकरदनच्या लोकांनी म्हणजे दान दिलं असेल तर पवनी भंडाऱ्याच्या स्तूपाला सुद्धा दान नक्कीच दिलं असेल, परंतु ते शिलालेख नष्ट झालेले आहे. म्हणून हे होऊ शकते 84,000 महास्तूपांना सुद्धा भोकरदनच्या लोकांनी दान दिलं असेल, कारण शिलालेख नष्ट झालेले आहे, केवळ 2 ठिकाणचेच प्राप्त झालेले आहे. तर अशा पद्धतीनं हे भोकरदनचा आणि साची भरूच जगप्रसिद्ध स्तूपांचा सध्या भरूचचे स्तूपाचे अवशेष कलकत्ता म्युझियम मध्ये आहे. आणि म्हणून भोगवर्धन हे जे नाव आहे साचीच्या स्तूपांवर तोरणद्वारावर तुम्हाला पाली धम्म लिपीमध्ये दिसेल. बघा त्याचे शिलालेख मी वाचतो. भोगवड्डन अजित गुप्तस, भोगवड्डन म्हणजे भोकरदनचं प्राचीन नाव आहे. पाली धम्म लिपीमध्ये भोगवड्डन अजिती गुप्तस दान म्हणजे अजित गुप्त नावाच्या भोगवर्धनचा अजित गुप्त नावाच्या उपासकांचं दान साचीसाठी. दुसरा आहे भोगवर्धन म्हणजे भोगवर्धनच्या शिव नदी नावाची उपासिका, तिची आई धम्मरक्षिताय दान म्हणजे धम्मरक्षिता नावाच्या उपासिकेचं जी भोगवर्धन भोकरदनची होते तिचं साचीच्या तोरणद्वारावर नाव आहे. एकूण 5 अभिलेख शिलालेखांमध्ये साची याच्यावर नाव आहे. आणि म्हणून अजिती गुप्त आणि धम्मरक्षिता अशा उपासक आणि उपासिकांचं दान या साची आणि भरूचच्या स्तूपांवर हे नाव सापडेल. आपण म्हणजे आश्चर्य वाटत असेल की या महाराष्ट्रामधून सुद्धा 84,000 महास्तूपांनाही होऊ शकते, तर साची आणि भरूच जगप्रसिद्ध स्तूपाला दान गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे साची आणि भरूच स्तूपावर या महाराष्ट्रामधून जे दानदात्यांनी किंवा व्यापारी श्रेष्ठींनी जे दान केलं होतं त्याचे शिलालेख पाहायला मिळतात. म्हणजे या महाराष्ट्रातून साची आणि भरूचच्या महास्तूपाच्या बांधकामासाठी जे पैठण प्रतिष्ठान आहे किंवा नाशिक आहे आणि जे भोकरदन भोगवर्धन आहे किंवा नंदगिरी नांदेड आहे किंवा नंदुरबार आहे या ठिकाणवरून साची भरूचच्या स्तूपासाठी दान केलेलं आहे, त्याचे उल्लेख आहे.
आणि असा उल्लेख आहे की नंदगिरी हे नांदेडचं जुनं नाव आहे आणि या असं लिहिलेलं आहे साचीच्या स्तूपावर, नंदगिरी के सेलापूरक उपासक का दान आणि गोरक्षिताय दान, म्हणजे नाशिक के गोरक्षित नावाच्या याचं दान, म्हणजे गोरक्षित नावाच्या उपासकाचं या पैठण म्हणजे साचीच्या स्तूपासाठी दान. तर नाशिकचा उल्लेख, पैठण प्रतिष्ठानचा उल्लेख, नंदगिरी नांदेडचा उल्लेख, जालना आणि नंदुरबारचा उल्लेख, साची भरूचच्या स्तूपांवर आजही दानदात्यांचं नाव आहे, एवढा इतिहास आहे. आणि म्हणून हे भोगवर्धन, तर नाशिकच्या परिसरामध्ये गोवर्धन होतं, गोवर्धन नाशिकला, या गोवर्धन पर्वतावरच आता त्रिरश्मी बुद्ध लेणी आहे नाशिकला. तर हे गोवर्धन परिसर म्हणून ओळखला जात होता. तर हे गोवर्धन आणि भोकरधन हे बुद्धिस्ट नाव आहे, नाशिकला गोवर्धन आहे आणि हे भोकरधन. तसंच कोकणामध्ये श्रीवर्धन आहे. तर हे बौद्ध संस्कृतीशी नसलेले नाव आहे, जसं आपण हर्षवर्धन म्हणत असतो राजा. तर अशा पद्धतीनं सातवाहनांचं खूप मोठं योगदान या साची भरूचच्या स्तूपासाठी आहे. आणि म्हणून भोकरधन हे प्राचीन काळातील बौद्ध धर्माचं केंद्र होतं. तिथे प्राचीन बौद्ध महास्तूप, महाविहार, अवशेष आणि बौद्ध लेण्या सुद्धा आहे. आणि याच भोगवर्धन पासून 16 किलोमीटर असल्यावर लतीफपूर नावाचं गाव आहे, छोटस लतीफपूर. तिथे सुद्धा गिरिजा नदीच्या काठावर सातवाहन आणि वाकाटक काळातील बौद्ध विटांचे, मातींच्या भांड्यांचे अवशेष प्राप्त झालेले आहे. आणि या जालना जिल्ह्याला लागूनच असलेलं जे नगर आहे, या नगर जिल्ह्यामध्ये जे प्रवरा नदी आहे, ती प्रवरा नदी नसून ती प्रवारणा नदी होती. तर या प्रवारणा नदीच्या काठी नेवासे नावाचं ठिकाण आहे. तर हे नेवासे सुद्धा सातवाहन काळातील तेथे बौद्ध अवशेष आणि महास्तूपांचे अवशेष प्राप्त झालेले आहे. एवढंच नाही, बुद्धाची आई कोलीय वंशाची महामाया हिचं मातीचं शिल्प सुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी बौद्ध महास्तूप होता नेवासे, हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे, प्रवारणा किंवा प्रवरा नदीवरचं. तर अशा पद्धतीनं हे जालन्यालाच लागून असलेलं नेवासे सुद्धा प्राचीन बौद्ध काळातील धम्माचं केंद्र होतं. असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी आपल्या गाथा सुद्धा लिहिलेल्या आहे. आणि म्हणून याच जालना जिल्ह्याला लागून असलेल्या अंबाजोगाई, ह्या अंबाजोगाईला हत्तीखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या सुद्धा वाकाटक सातवाहन काळातील बौद्ध लेण्या आहे. अंबाजोगाई, हत्तीखाना बुद्ध लेण्या बीड जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून हे बीड शहर सुद्धा त्याला सुद्धा हे बिंदुसरा नदीच्या तीरावर आहे. बीड जिल्हा, बिंदुसार कोणाचं नाव होतं? सम्राट अशोकांच्या वडिलांचं. आणि म्हणून हे चंपावती नगरी होती प्राचीन बीड, आणि त्याला एक इतिहास आहे. आणि म्हणून या जालना जिल्ह्यामध्ये जे आजही नागेवाडी आणि नागरतास हे नाग लोक प्राचीन काळातील बुद्धिस्ट लोक होते, त्याचे नाव सुद्धा तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये नागरतास असेल किंवा नागेवाडी हे नाग लोकांशी संबंधित गाव सुद्धा आहे. आणि नागेवाडीला आदरणीय जे कालकथित बनते आहे अंगुलीमालजी महातेरो यांचं महाविहार सुद्धा त्या ठिकाणी आहे, नागेवाडी जालन्याला. तर हे नागेवाडी म्हणजे नाग लोकांची वस्ती किंवा नाग लोकांच्या याच्यावरूनच ते नाव पडलेलं आहे. म्हणून हे संपूर्ण जम्बूद्वीप भारत हा नागभूमी होता, नाग लोकांचं शासन होतं. नाग लोक हे प्राचीन शूरवीर नागराजे होते, ज्यांनी भीमा कोरेगावाचा पराक्रम केलाय. म्हणून बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं जे म्हणजे या जालना जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बौद्ध लेण्यांचा समूह आहे. एक म्हणजे भोकरधन बुद्ध लेणी आणि दुसरं म्हणजेच अंबड तालुक्यामध्ये, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जे रोहिलगड किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशीच रोहिलगड बुद्ध लेणी आहे. या जालन्यामध्ये जे रोहिलगड बुद्ध लेणी आहे हा इतिहास कोणालाच माहित नाही. आणि हे रोहिलगड बुद्ध लेण्या प्राचीन व्यापारी महामार्गावर आहे. आणि ते रोहिल म्हणजे काय, तर रोहिल म्हणजे ते जेणेकरून ते राहुल नाव असावं. राहुल या शब्दाचा अपभ्रंश होऊन ते रोहिल झालं असावं, ते जेणेकरून राहुलगडच असावं. जे बुद्धाचे पुत्र होते राहुल भिक्खू, तर त्याच्यावरच ते राहुलगड असावं, नंतर ते रोहिलगड झालं असावं. रोहिलगड हे नाव वाटत नाही, परंतु ते राहुलच असावं, राहुलगड असेल. राहुल शब्दाचाच अपभ्रंश ते रोहिलगड झालं असावं. आणि हे रोहिलगड बुद्ध लेणी हे जालना जिल्ह्यामध्ये
रोहिलगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एकूण 4 बुद्ध लेणी आहे रोहिलगड जालन्याला. आणि त्या रोहिलगडला एकूण 4 बुद्ध लेणी असून त्या सातवाहन काळातील आहे. सातवाहन हे नागराजे होते आणि सातवाहन राजांनी त्या ठिकाणी 4 बुद्ध लेण्या कोरलेल्या आहे. 12 खांब त्या ठिकाणी आहे आणि पानपोडी आहे. पानपोडी म्हणजे दगडाच्या पानपोई, ज्या ठिकाणी व्यापारी लोकचा तो व्यापारी मार्ग होता. देवगिरी पैठण असा तो व्यापारी मार्ग होता आणि त्या ठिकाणी या व्यापारी लोक या बुद्ध लेणीमध्ये जर उन्हातानामधून येत असताना त्या बुद्ध लेणीमध्ये ते विश्रांती करायचे. रात्र झाली तर त्या ठिकाणी थांबायचे आणि त्या रोहिलगड बुद्ध लेणीमध्ये पानपोडी आहे. पानपोडी म्हणजे दगडांचे त्या ठिकाणी कुवे आहे. त्याच्यामध्ये 12ही महिने भिक्खू लोक पाणी स्टोरेज करून ठेवायचे आणि ते पाणी पिण्यासाठी वापरायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी 12 स्तंभ आहे आणि त्या ठिकाणी ध्यान कक्ष, भिक्खूंचे शून्यागार आहे आणि ते प्राचीन रोहिलगड बुद्ध लेणी आहे. प्राचीन बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी वर्षावास करायचे आणि ते बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं मोठं केंद्र ह्या रोहिलगड बुद्ध लेण्या होत्या जालन्याच्या. आणि म्हणून त्या रोहिलगडला एक सुंदर किल्लाही आहे आणि ते एक व्यापारी महामार्गावर असलेलं ठिकाण आहे. म्हणून ह्या रोहिलगड बुद्ध लेण्या या महायान हिनयान बुद्ध लेण्या आहे. थोडीफार त्या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे परंतु काळाच्या ओघामध्ये ते नष्ट झालेले आहे. या रोहिलगड संपूर्ण रोहिलगड गावामध्ये आणि रोहिलगड किल्ला असेल किंवा बुद्ध लेणीच्या आजूबाजूला तुम्हाला कोरीव कामाचे दगडी खांब आणि नक्षीकाम, बौद्ध विहाराचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसतात. आणि म्हणून काही जे रोहिलगड गावामध्ये किंवा रोहिलगड बुद्ध लेणी किल्ल्याच्या परिसरामध्ये जे बौद्ध महाविहाराचे जे अवशेष, बौद्ध अवशेष, मूर्त्या वगैरे ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्या सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहे. रोहिलगडचे काही प्राचीन अवशेष आहे. तर अशा पद्धतीनं या ज्या जालना जिल्ह्यातील रोहिलगड बुद्ध लेण्या आहे तर ह्या बेसॉल्ट काळ्या दगडातील आहे आणि सातवाहन नागराजांच्या त्या एकूण 4 बुद्ध लेण्या आहे. सुंदर अशा बुद्ध लेण्या आहे पण त्याचं दुर्लक्षित झालेलं आहे. तर त्या रोहिलगड नक्कीच नसावं, ते राहुलच असावं. राहुल शब्द आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे बुद्धांच्या पुत्राचं नाव सुद्धा राहुल हे भिक्खू होते आणि महाराष्ट्रामध्ये राहुल भद्र नावाचे एक आणखी विद्वान भिक्खू होऊन गेले जे कान्हेरी बुद्ध लेणी जी मुंबईला आहे तिथे ते आचार्य म्हणून राहायचे, राहुल भद्र भिक्खू. तर अशा पद्धतीनं राहुल या शब्दाचा अपभ्रंश होऊन ते रोहिल झालेलं असावं आणि ते रोहिलगड, राहुलगडचं रोहिलगड झालं असावं. आणि अशा पद्धतीनं या रोहिलगडचं एक वैशिष्ट्य म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त 2च ठिकाणी दगडांची रांजण प्राप्त झालेली आहे. एक म्हणजे जुन्नर शिवनेरीला नाणेघाट जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये रोहिलगडला दगडी रांजण. आता हे दगडी रांजण, भल्ला मोठा दगडी रांजण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 2च ठिकाणी नाणेघाट या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट रोहिलगड जालना या ठिकाणीच दगडी रांजण प्राप्त झालेले आहे. आणि ते प्राचीन काळातील टोल टॅक्स होते, जकात नाका त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील 2 टोल टॅक्स जकात नाका होते, एक नाणेघाट आणि दुसरा म्हणजे रोहिलगड. या ठिकाणी हे जकात नाक टोल टॅक्स होते आणि त्या ठिकाणी त्या दगडी रांजणामध्ये ते काशार्पण जे नाणी आहे, सिक्के आहे सोन्याचे ते त्या ठिकाणी टाकल्या जात होते जेणेकरून बौद्ध भिक्षूंच्या उपयोगासाठी ते लावल्या जात होते. आणि म्हणून हे दगडी रांजण फक्त तुम्हाला नाणेघाटला आणि केवळ रोहिलगडलाच दिसेल, अन्यथा महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला ते दिसणार नाही. हे एक मात्र वैशिष्ट्य आहे. तर हे रोहिलगड बुद्ध लेण्या सुद्धा एक व्यापारी महामार्गावरच आहे आणि त्या ठिकाणी हे जे दगडी रांजण आहे रोहिलगडला, आपण नक्कीच रोहिलगडला भेट द्या आणि त्या ठिकाणी सुंदर असा रोहिलगड किल्ला आहे. हा रोहिलगड किल्ला सुद्धा नागवंशी लोकांनीच बांधलेला आहे. किल्ला काही ब्राह्मण लोक बांधू शकत नाही. जेवढे काही गड किल्ले बुद्ध लेण्या सर्वच आहे. आणि एक महाराष्ट्रामधलं एक वैशिष्ट्य आहे की जिथं जिथं गड आणि किल्ले आहे तिथे तिथे बुद्ध लेण्या तुम्हाला दिसतात. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या किल्ल्याच्या ठिकाणी तुम्हाला बुद्ध लेण्या दिसतात. उदाहरणार्थ शिवाजी राजांचा जन्मच बुद्ध लेणीमध्ये, शिवनेरीच्या बुद्ध लेणीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून हे बुद्ध लेण्या अत्यंत बौद्ध विद्यापीठाचं धम्मप्रचाराचं ते काम होतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये
हे जे दगडी रांजण रोहिलगडला आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. नाणेघाटला जो दगडी रांजण टोल टॅक्स, जो नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट हे व्यापारी आणि बौद्ध धम्माचे एक महामार्ग होते. तर नाणेघाट हे जुन्नर शिवनेरी पासून 25 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी हरिश्चंद्रगडच्याही बुद्ध लेणी आहे नाणेघाटच्या परिसरामध्ये. तर हे महाराष्ट्रामध्ये जो नाणेघाटचा महारट्टीने नागनिका शासन करते, नागनिका सातवाहन राणीनं त्या ठिकाणी हा नाणेघाट बुद्ध लेण्या त्या ठिकाणी शिलालेखही आहे आणि नागनिका महारट्टी असं तिथं लिहिलेलं आहे नाणेघाटला. तर नाणेघाटचा तो दगडी रांजण आहे तो 5 फुटाचा आहे आणि 4 फूट रुंदीचा तो आहे आणि त्याच्यामध्ये काशार्पण सोन्याचे नाणे त्या ठिकाणी हे टोल टॅक्स भारतामधलं, महाराष्ट्रामधलं हे पहिलं टोल टॅक्स आहे महाराष्ट्रामधलं, नाणेघाट आणि रोहिलगड जालना. तर त्या ठिकाणी हे जे रोहिलगड आहे या सातवाहनांच्या बुद्ध लेण्या आहे आणि त्या दुर्लक्षित आहे आणि म्हणून वर्षावासामध्ये या जालना असेल, बीड असेल, नगर असेल किंवा जे औरंगाबाद येथील परिसरातील आणि सर्व महाराष्ट्रातील लोकांनी आपापल्या परिसरामध्ये ज्या काही बौद्ध लेण्या आहे त्या बौद्ध लेण्यांमध्ये वर्षावासात पौर्णिमेला गेलं पाहिजे. आपण बौद्ध लेण्यांमध्ये जात नाही आणि म्हणून ते लोक अतिक्रमण करतात, त्या ठिकाणी देवी देवता बसवतात आणि म्हणून जालन्यातले लोक अजूनही अंधश्रद्धेमध्ये आहे, देवी देवतांना पूजत आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळा, लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे रोहिलगड बुद्ध लेणी आहे तर या रोहिलगड बुद्ध लेणींमध्ये आपण जावं, वर्षावासात पौर्णिमेला जावं, त्या ठिकाणी त्या बुद्ध लेणीची म्हणजे स्वच्छता करावी, त्या ठिकाणी जाऊन बुद्ध वंदना घ्यावी. एकेकाळी ही रोहिलगड बुद्ध लेणी बौद्ध भिक्खूंचं वर्षावासाचं केंद्र होतं, पवित्र असं ते स्थळ होतं आणि त्या ठिकाणी भिक्खू लोक ध्यान करायचे. असे रोहिलगडला असे शून्यागार, ध्यान कक्ष अशा 4 बुद्ध लेण्या आहे आणि सुंदर अशा त्या बुद्ध लेण्या आणि त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीनं हे जे रोहिलगड बुद्ध लेणीचा इतिहास आहे. तर या अंबड तालुक्यामध्ये मत्स्योद्धरी नावाचं एक देवीचं मंदिर आहे टेकडीवर, ते सुद्धा एक प्राचीन छोटीशी बुद्ध लेणीच होती, त्याच्यावर आता ते देवी बसवलेली आहे. तर ते असो, तर अशा नागेवाडी असेल किंवा नागरतास हे नाग लोकांशी संबंधित गावाची नावं आणि अलीकडेच म्हणजे मानदेवगावला 81 फुटाची बुद्ध मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. म्हणून आपण कुठेही बीजेपी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचं काम न करता सर्वात महत्वाचं काम आहे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं. डॉक्टर बाबासाहेबांनी जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी दिली नाही भारत बौद्धमय, धम्ममय करण्याची. म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांचं आद्य कर्तव्य आहे. त्यांनी दर रविवारी आणि दर पौर्णिमाने आपल्या बुद्ध विहारात कुटुंबासहित गेलं पाहिजे. वर्षावासामध्ये आखाडी ते आश्विन पौर्णिमापर्यंत आपल्या विहारामध्ये धम्मग्रंथाचं पठण करावं. आपल्या घरातले संपूर्ण देवी देवता, लिंबू मिरच्या दरवाजात फेकून द्याव्या. येडामाय, खेकसामाय, खंडोबा, पोतराजाच्या मागं लागू नका. आपल्या पूर्वजांनी 33 कोटी खूप देव पूजले, एकही 33 कोटी मधला धावला नाही, पावला नाही. आपली सोन्यानं ओटी भरली म्हणजे आपल्या ओटीमध्ये सोन्यासारखा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी टाकला. आता त्या येडामायची कोणत्याच देवीची ओटी भरण्याची गरज नाही, आपलीच बाबासाहेबांना भीमानं ओटी भरली आहे, म्हणून ओटी भरण्याची काही गरज नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी रोहिलगडची बुद्ध लेणी आहे त्या बुद्ध लेणीला भेट दिल्या पाहिजे. आपण सर्व अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून, बुवाबाजातून आणि त्या खरात बाबाच्या याच्यातून आपण बाहेर पडावं. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे गाडगे बाबाला समजलं, काय समजलं की देवळात देव नसते, बामणाचं पोट असते. आणि म्हणून देवळाकडे न जाता बुद्ध विहाराकडे जा. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या पुन्हा बारकाईने वाचा. घरातील जे काही कर्मकांड आहे, धागेदोरी आहे, घरातील 33 कोटी देवी देवता फेकून द्या. बाबासाहेब म्हणतात की मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयात जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. या मंदिरात जर खरोखर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी त्या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर नक्कीच माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. म्हणून देवळात देव नसते, बामणाचं पोट असते. आपण बुद्ध विहाराचा मार्ग पकडा, 22 प्रतिज्ञा पाळा. हे 10वा दशक्रिया विधी सोडून द्या. बौद्ध धर्मामध्ये 10वा दशक्रिया विधी आहेच नाही, परंतु जालना मराठवाड्यातले लोक हे दशक्रिया 10वा विधी करतात. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये पिंडदान, श्राद्ध पक्ष करणार नाही हे सांगितलेलं आहे.
आणि म्हणून ह्या येडामाय, खेकसामाय, खंडोबा, मरीमाय याच्यातून बाहेर पडा. बाबासाहेब मुंबईच्या भाषणामध्ये म्हणतात, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, केवळ बुद्ध धम्मच पाळा, 22 प्रतिज्ञा पाळा. आणि म्हणून दर रविवारी बुद्ध विहारात जात चला. आणि म्हणून गोडासाठी उष्ट खाऊ नका, स्वाभिमानाने जगा, लाचार बनून जगू नका. आणि घरामधले जे काही 33 कोटी देवी देवता आहेत, दगडा धोंड्याचे, ते फेकून द्या. आपल्या डोक्यातूनही फेकून द्या आणि घरातूनही फेकून द्या. आणि बुद्धाचा शुद्ध धम्म आचरण करा. जगामध्ये केवळ बुद्धच महत्वाचे आहे. आणि म्हणून जगामध्ये जर जपान असेल, कोरिया, श्रीलंका, ब्रह्मदेश, ज्या ज्या देशामध्ये बुद्ध आहे ते देश प्रगती करत आहे. आणि ज्या देशामध्ये बुद्धाने जन्म घेतला, ज्ञान प्राप्ती झाली, तो देश आज गरीब कंगाल आहे. म्हणून सम्राट अशोकाचा सोन्याचा भारत आणि महासत्ता भारत जर आणायचा असेल तर 22 प्रतिज्ञा महत्वाच्या आहे. आणि आपण सर्व अंधश्रद्धेमधून, अंधविश्वासामधून, कर्मकांड, जादूटोणा, धागेदोरे, ग्रह नक्षत्रांमधून, या अंधश्रद्धेमधून बाहेर पडा. हे येडामाय, खेकसामाय, खंडोबा हे सगळं फेकून द्या. डोक्यातूनही फेकून द्या आणि घरातूनही फेकून द्या. तेव्हाच तुमची प्रगती होईल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्वाभिमानानं जगा, कोणाची हुजरीगिरी करू नका, ताठ मानेनं जगा, खापऱ्या महाराजसारखं जगू नका. एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मिलिंद कॉलेज निर्माण केलं होतं, जे जालन्याच्या लोकांसाठी महत्वाचं आहे की मिलिंदासारखा उपासक विद्यार्थी आणि नागसेना सारखा भिक्खू जर तयार झाला भारतामध्ये तर भारत लवकर प्रबुद्ध भारत, बौद्ध राष्ट्र होऊ शकतो. म्हणून मिलिंदासारखा विद्यार्थी, उपासक बना. जालन्याच्या उपासक उपासिकांनो, आपल्या मुलाबाळांना खूप शिकवण द्या आणि बुद्ध विहाराची ओढ लावा. अंधश्रद्धेतून बाहेर पडा. एवढंच मला आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. या रोहिलगड बुद्धलेणी आणि भोकरदन बुद्धलेणी आणि साची जगप्रसिद्ध महास्तूपाचा कसा संबंध आहे, हा व्हिडिओ आपण संपूर्ण जालना नगरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा. धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. या उद्देशाने सर्वांना बुद्ध धम्म आणि संघ या तीर्थाच्या प्रती सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो. नमो बुद्धाय आणि जय भीम.